तळोकोदाम साई मार्गामध्ये गेल्या 3 वर्षापासून रोडचं काम चालू आहे आणि या रोडच्या कामामध्ये स्थानिक नागरिकांना एवढा मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे की अक्षरशः वारंवार गॅसच्या पाईपलाईन इथे फोडल्या जात आहे. आत्तापर्यंत ही चौथी घटना आहे की गॅसची पाईपलाईन इथे फोडली जाते आणि बाजूला हॉस्पिटल, मंदिर आणि शाळा आणि मोठ्या प्रमाणात इथे आपण बघाल की रहदारीचा रस्ता, एवढ्या रहदारीच्या रस्त्यामध्ये असं निष्काळजीपणाने हे काम या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत आहे. याच्या अगोदरही की दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव साहेब यांनी स्वतःही यांना त्याची ताकीद दिलेली की सगळ्या तुम्ही एजन्सीसोबत ठेवून काम करा, पण आजही त्यांनी तेच केलं आणि आज एवढा मोठा हादसा होता इथे वाचला आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणाचा गॅस इथं उडाला आणि त्यांनी लोकांना आता इथं आजूबाजूच्या परिसरात श्वास घ्यायलाही खूप त्रास होते. तरी महानगरपालिकेने यांच्यावरती माझ्या याने तरी यांना आता ब्लॅकलिस्टेड करावं आणि याच्या जागी दुसरी एजन्सी नेमावी. कारण कुठल्याही प्रकारचं काम हे लोक कुठलीही सुरक्षा न घेता करताय आणि लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.